Hello everyone. We start chapter number 4, study of different type of component and distribution system. In this chapter, we have to see different cables, different wires, and their need and their structure, their stranded conductor or core conductor, single core conductor. So different conductors are there. So first one we will see what is cable or difference between wire and cable. First one, what is a wire? Any conductor which is composed of a conducting material and is uniform in a diameter and circular in a cross section is called a wire. So the wire means it is made up of a conducting material and having a uniform diameter and in a circular cross section, then it is known as a wire. A length of single insulated conductor, solid or stranded, or two or more such a conductors, each provided with its own insulation, which are laid up together, is called as cables. Okay, so it is made up of with a different conductors. Okay, number of wires can be taken in one bundle or a solid or stranded. Okay, two or more such a conductors are taken and provided its own insulation. Okay, if आपण जर त्याला number of insulations वरून insulation provide केले, number of conductors घेतले आणि वरून insulation provide केलं, तर त्याच्यानंतर जे काय आपलं तयार होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तर केबल असं म्हणणार आहे. सो इट इज अ डिफरन्स बिटवीन वायर अँड केबल. वायर म्हणजे काय, तर एक सिंगल कंडक्टिंग मटेरियल आहे आणि त्याला त्याचा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आणि डायमीटर असणार आहे. तर केबल म्हणजे काय असणार आहे, तर डिफरंट वायर्स असणार आहेत आणि त्याच्यावरती प्रत्येकावरती एक किंवा दोन किंवा तीन नंबर ऑफ वायर्स असणार आहेत आणि त्याच्यावरती आपण इन्सुलेशन देणार असू, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, केबल म्हणणार आहे. सो इट इज अ मोस्ट डिफरन्स बिटवीन द केबल्स अँड वायर्स. Okay, in short, any conductor which is provided with insulation is called as cable. ज्याच्यावरती इन्सुलेशन आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, तर केबल असं म्हणतोय. In electrical house wiring, it is difficult sometimes to differentiate between wire and cable as these are used more or less synonymous. In fact, single wire which may be bare or covered with insulation is known as wire. म्हणजे एखादी बेअर कंडक्टर असेल किंवा बेअर सिंगल कंडक्टर असेल, सिंगल वायर असेल, तर त्याला आपण नॉर्मली वायर म्हणणार आहे, किंवा कव्हर्ड असलं तरी त्याला वायर म्हणणार आहे. पण नंबर ऑफ 3, 1 2 3 4 असे नंबर ऑफ कोअर्स असतील आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरती इन्सुलेशन केलं असेल, तर तो काय होणार आहे, तर केबल होणार आहे. सेव्हरल वायर्स विथ इन्सुलेशन अँड स्ट्रेंडेड टुगेदर इज नोन ॲज केबल. बिफोर कन्सिडरिंग टाइप ऑफ वायरिंग सुटेबल फॉर एनी इंस्टॉलेशन, द सिलेक्शन ऑफ वायर अँड केबल based on its qualities in regards of to material, insulation etc. is very important. मग त्याच्यातले काही क्वालिटीज असणार आहेत त्या बघणं गरजेचं आहे. त्याचे मटेरियल, त्याचे इन्सुलेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला केबलशी रिलेटेड फाइंड आउट करणं किंवा बघणं गरजेचं आहे. ओके, next one most important thing, it is part of cables. So there is a different part of cables. There is a 3 part of cables. First one, conductor or core. Second one, insulation. Third one, outer covering or protective covering. So what is a conductor or cable? कोअर किंवा कंडक्टर म्हणजे काय, तो एक पार्ट आहे तुमच्या केबलचा. ठीक आहे, कोअर और कंडक्टर, एनी प्युअर मेटल विच हॅव्हिंग अ रेजिस्टन्स टू पासेस विच प्रोव्हाइड अ रेजिस्टन्स टू पास द इलेक्ट्रिक करंट टू दॅट कंडक्टर. त्या कंडक्टरमधून करंट फ्लो होण्यापूर्वी तो त्याला रेजिस्टन्स अप्लाय करतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी रेजिस्टन्स आहे, असा कुठलाही जो मेटल असणार आहे. द करंट इज टेकन फ्रॉम वन अँड अदर बाय मीन्स ऑफ कंडक्टर. म्हणजे करंट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत तो फ्लो आउट करतोय, तर त्याला आपण ॲक्च्युली काय म्हणणार आहे, तो जो काय मध्ये असणार त्याला आपण कंडक्टर म्हणणार आहे. मग असं कुठला असतोय, तर ॲल्युमिनियम कॉपर वायर इन अ सिंगल और डबल और कोअर स्ट्रेंडेड टुगेदर. ठीक आहे, हे जे आहे मधलं जे असणार आहे तो पार्ट काय असणार आहे, तर कोअर असणार आहे. insulation it is the covering which insulation it is the covering. ओके, आता इन्सुलेशन म्हणजे काय, तर हा एक कव्हरिंग असणार आहे. कशावरचं कव्हर आहे, तर इट इज अ कव्हरिंग ऑफ अ कंडक्टर और इट इज अ कव्हरिंग विच बाउंड्स द करंट टू फ्लो इन अ डेफिनाइट पाथ. एक वरती कव्हर प्रोव्हाइड केलेला आहे की तो फक्त डेफिनाइट पाथमधूनच करंट फ्लो करेल. ओके, विच बाउंड्स द करंट टू फ्लो इन अ डेफिनाइट पाथ, त्याच पाथमधून फ्लो करेल, त्याच्या बाहेर कुठेही करंट फ्लो होणार नाही. मग असा जो काही वरच्या लेअर असणार आहे तुमच्या कंडक्टरच्या किंवा कोअरच्या, त्याला इन्सुलेशन असं म्हणतात. अँड इट इज यूज्ड टू कव्हर द ॲल्युमिनियम और कॉपर. मॅक्सिमम तुमचे ॲल्युमिनियम आणि कॉपर जे काही कंडक्टर्स आहेत ते कव्हर करण्यासाठी असे इन्सुलेशन यूज केले जातात. द इन्सुलेशन ऑफ द केबल मस्ट बी स्ट्रेंडेड.
must be strong because a leakage current will start giving shock and can causes a fire. ओके, आता हे जे काही इन्सुलेशन असणार आहे ते स्ट्रॉंग असायला पाहिजे आहे, कारण त्याच्यामधून कुठलाही लिकेज करंट फ्लो होऊ नये. ओके, लिकेज करंट जर झाला तर त्याच्यामुळे काय होणार आहे, बिकॉज ऑफ इट मे बी शॉक और फॅटल ॲक्सिडेंट देअर अँड कॅन बी कॉजेस अ फायर, त्याच्यामुळे फायर होऊ शकते. सो इन्सुलेशन इट शुड बी स्ट्रॉंग. इन्सुलेशन हे कधीही स्ट्रॉंगर इनफ असायला हवं. थर्ड वन, द आउटर कव्हरिंग और प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. आता आउटर कव्हरिंग म्हणजे काय आहे, द आउटर कव्हरिंग किंवा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग इट इज यूज्ड टू कव्हर द इन्सुलेशन. काही केबल्सना इन्सुलेशन कव्हर करण्यासाठी सुद्धा काहीतरी कव्हरिंग यूज केलं जातं. द आउटर कव्हरिंग और the outer covering or protective covering, it is used to cover the insulation for protection against mechanical damage, injury. Okay, if there is any mechanical damage, काही स्ट्रेस असेल त्याच्यावरती, काही स्ट्रेंथ अप्लाय केला असेल तुमच्या कंडक्टरवरती किंवा केबलवरती, तर तो मेकॅनिकल डॅमेज अवॉइड करण्यासाठी त्याच्यावरती एक आउटर कव्हर प्रोव्हाइड केला असणार आहे इन्सुलेशनच्या वरती. त्या इन्सुलेशनच्या वरती असणाऱ्या कव्हरला आपण काय म्हणतोय, आउटर कव्हर किंवा प्रोटेक्टिव्ह कव्हर असं म्हणतोय. ठीक आहे, सो इट इज अ पार्ट ऑफ केबल. नेक्स्ट वन, चॉईस ऑफ कंडक्टर. तुम्ही कंडक्टर कसं चॉईस करणार आहात, अकॉर्डिंग टू विच कन्सिडरेशन, अकॉर्डिंग टू विच पॉईंट आपण ॲक्च्युअली कंडक्टर चॉईस करणार आहोत, किंवा कंडक्टर चॉईस करताना कुठले पॉईंट आपण कन्सिडर करणार आहोत. द चॉईस ऑफ कंडक्टर फॉर द गिवन ॲप्लिकेशन डन कीपिंग इन अ माइंड द फॉलोइंग कन्सिडरेशन. सो देर इज अ सम कन्सिडरेशन आर देअर. फर्स्ट वन, इट इज अ करंट कॅरिंग कॅपॅसिटी. ओके, फर्स्ट वन इथे दिसते आपल्याला की इट इज अ करंट कॅरिंग कॅपॅसिटी. सो वॉट इज अ करंट कॅरिंग कॅपॅसिटी? द करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ अ कंडक्टर साइज इज मॅक्सिमम इट कॅन कॅरी विदाउट एनी ओव्हरलोड अँड ओव्हरहीट. ती मॅक्सिमम असायला पाहिजे. इट शुड बी मॅक्सिमम इनफ की it can carry the current without any maximum heat, without any overload, without any fault. अशा कुठल्याही कंडिशनला तुमची करंट कॅरिंग कॅपॅसिटी ही मॅक्सिममच असली पाहिजे. ठीक आहे, इट इज अन इम्पॉर्टंट कन्सिडरेशन फॉर द पॉवर लाईन अँड केबल. तुमच्या पॉवर लाईन आणि केबलसाठी करंट कॅरिंग कॅपॅसिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड वन, रेजिस्टन्स अँड इम्पॅडन्स. सो आपल्याला माहिती आहे, इफ द रेजिस्टन्स इज इन्क्रीजेस देन करंट कॅरिंग कॅपॅसिटी काय होते आपल्याला माहिती आहे, कमी होते. रेजिस्टन्स मॅक्स असेल तर करंट कमीत कमी फ्लो होतो. तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी किंवा करंट आणि इम्पॅडन्स हा कसा असायला पाहिजे, तर इट शुड बी लो. द कंडक्टर साइज मस्ट हॅव्हिंग लो रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. ओके, पर युनिट लेंथमध्ये त्याचा रेजिस्टन्स कमीच असायला पाहिजे, सो दॅट द लॉसेस आर ॲक्सेप्टेबल और विदिन अ लिमिट. लॉसेस कसे होतील, ॲक्सेप्टेबल होतील किंवा विदिन अ लिमिट होतील. कारण आपल्याला माहिती आहे की जो काही हीट फॉर्मेशन होणार आहे ते हीट कोणाला प्रपोर्शनल असतं, तर I²R म्हणजे रेजिस्टन्सला सुद्धा प्रपोर्शनल असणार आहे. त्यामुळे जर रेजिस्टन्स कमी असेल तर लॉसेस सुद्धा कमी होतील. सो दॅट द लॉसेस आर ॲक्सेप्टेबल ऑर विदिन अ लिमिट. द कॉन्फिगरेशन ऑफ अ कंडक्टर अँड इन्सुलेटर यूज्ड मस्ट रिझल्ट्स इन टू ॲक्सेप्टेबल इम्पॅडन्स. मग तो इम्पॅडन्स सुद्धा कसं असायला पाहिजे, तर ॲक्सेप्टेबल व्हॅल्यूमध्ये असायला पाहिजे. रेजिस्टन्स सुद्धा त्याचा मिनिमम व्हॅल्यूमध्ये असायला पाहिजे, बिकॉज ऑफ दॅट लॉसेस आर रिड्यूस्ड. नेक्स्ट वन, मेकॅनिकल स्ट्रेंथ. मेकॅनिकल स्ट्रेंथ कशासाठी, तर टू इन्स्टॉलेशन स्ट्रॉंग इनफ, इतकं स्ट्रॉंग असायला पाहिजे की इफ देर इज एनी स्ट्रेच, इफ देर इज एनी बेंडिंग, देन इट शुड नॉट बी कट इमिडिएटली. जास्तीत जास्त फास्टली कट नको व्हायला, म्हणजे त्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ मॅक्स पाहिजे. द कंडक्टर साइज युज्ड इन द केबल मस्ट बी प्रोव्हाइडेड सफिशियंट फिजिकल स्ट्रेंथ फॉर इन्स्टॉलेशन विदाउट स्ट्रेचिंग और बेंडिंग. कुठलाही स्ट्रेचिंग, कुठलाही बेंडिंग त्याच्यावरती व्हायला नको. सो इट हॅव्हिंग अ मॅक्सिमम मेकॅनिकल स्ट्रेंथ. नेक्स्ट वन, टर्मिनेशन. The conductor selected for the particular situation should be large. Okay, कुठल्याही सिच्युएशनसाठी, पर्टिक्युलर सिच्युएशनसाठी तुम्ही कंडक्टर सिलेक्ट केलेला आहे, इट शुड बी लार्ज और स्मॉल इनफ. असं इतकं लार्ज किंवा इतकं स्मॉल इनफ असायला पाहिजे. अलाव इट टू बी टर्मिनेटेड टू द रिक्वायर्ड कनेक्टर other devices in a serviceable manner. If the wire is to be soldered, the wire should be permitted to facilitate this. म्हणजे जरी तुम्ही सोल्डरिंग केलं तर तिथे प्रॉपर कनेक्शन टर्मिनलसाठी राहिलं पाहिजे. तेवढं लॉंग किंवा तेवढं शॉर्ट असायला पाहिजे की ते प्रॉपर त्या इन्स्टॉलेशनसाठी सफिशियंट असायला पाहिजे. सो दॅट इज अ टर्मिनेशन. नेक्स्ट वन इज अ फ्लेक्झिबिलिटी. वी नो, तर फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय, तर कंडक्टर शुड बी सफिशियंटली फ्लेक्झिबिलिटी टू विथस्टँड द इन्स्टॉलेशन स्ट्रेस विदाउट बिकमिंग ब्रिटल अँड ब्रेकिंग. कुठलाही ब्रेकिंग न होता, विदाउट एनी ब्रिटलिंग, विदाउट म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही, जर तुम्ही कंडक्टर जर पुल केला तर तो लगेच कुठे ब्रेकडाऊन नको व्हायला. इझिली त्या कंडक्टरचं कनेक्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. सो इट शुड बी फ्लेक्झिबल. ओके, नेक्स्ट वन, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इट इज अ करंट रेटिंग अँड फ्युजिंग करंट ऑफ केबल. करंट रेटिंग अँड फ्युजिंग करंट जे काय असणार आहे ते आपल्याला केबलचे बघायचे की त्याचं करंट रेटिंग कसं असायला पाहिजे, फ्युजिंग करंट रेटिंग कसं असायला पाहिजे. सो फर्स्ट वन वी सी द व्हॉट इज अ करंट रेटिंग. Okay, when current is passed through a conductor, some heat is produced in it. जेव्हा करंट कंडक्टरमधून पास होतोय, there is a some heat is formation and this heat is continuously present in your conductor. If more or more current is passed, जास्तीत जास्त करंट पास झाला, then more and more heat is generated.
ओके. आणि मॅक्सिमम हीट जनरेट झाल्यामुळे काय होतं, दिस रिझल्ट्स इन अ मेल्टिंग द कंडक्टर ऑफ केबल. जो काही कंडक्टर आहे केबलचा काय होतोय, मेल्ट होतोय, और डॅमेज इट्स इन्सुलेशन. ओके. जास्तीत जास्त करंट फ्लो झाला बिकॉज ऑफ मॅक्सिमम करंट, बिकॉज ऑफ दॅट मॅक्सिमम हीट इज जनरेटेड, अँड बिकॉज ऑफ दॅट मॅक्सिमम हीट इट मे बी देअर इज अ मेल्टिंग ऑफ कंडक्टर और डॅमेजिंग ऑफ इन्सुलेशन. हे सगळं अवॉइड करायचं असेल तर आपल्याला काय झालं पाहिजे, जो काही करंट आहे तो विदिन अ लिमिटमध्ये असला पाहिजे, जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढाच करंट असला पाहिजे. आता हे आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी देअर इज अ वन एक्सप्रेशन इज गिवन हिअर. द राइज ऑफ टेम्परेचर कॅन बी कंट्रोल्ड बाय कंट्रोलिंग द करंट ॲज द रेजिस्टन्स इज कॉन्स्टंट. वी नो दॅट H is equal to I square RT. This is a one formula. Okay. Resistance is also proportional to heat, but current is squarely proportional to the heat. म्हणजे करंट जेवढा आहे त्याच्या स्क्वेअर व्हॅल्यूनी काय होणार आहे, हीट तुमची वाढणार आहे, आणि म्हणून मॅक्स अमाऊंट ऑफ हीट वाढेल. मग हे अवॉइड करायचं असेल तर करंट रेटिंग इट शुड बी विदिन अ लिमिट. करंट हे त्याच्या लिमिटमध्ये असायला पाहिजे. द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द करंट that it can possess safety without any damage as the temperature is as the temperature or room temperature is max is called as rating or current carrying capacity of the. ओके. आता करंट कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे काय, तर मॅक्सिमम करंट फ्लोईंग इन दॅट कंडक्टर ॲट दी रूम टेम्परेचर. एका रूम टेम्परेचरला मॅक्सिमम करंट तुमच्या कंडक्टरमधून किती फ्लो होऊ शकतोय विदाउट एनी डॅमेजिंग ऑफ इन्सुलेशन, विदाउट एनी डॅमेजिंग ऑफ द कंडक्टर, देन इट इज नोन ॲज करंट कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द कंडक्टर. तर त्याला आपण त्या कंडक्टरची करंट कॅरिंग कॅपॅसिटी म्हणणार. म्हणजे तो करंट फ्लो होतो इझिली, कुठलाही डॅमेजिंग होत नाही आहे, अशा कंडिशनला ते झालं कुठला, तर करंट कॅरिंग कॅपॅसिटी. द मॅक्सिमम करंट ॲट विच the conductor is known as fusing current of the conductor. For increasing the life of conductor and the operation, the value of the current passing through the conductor should never be more than a current carrying capacity. तुमच्या कंडक्टरची लाईफ इम्प्रूव्ह करायची असेल then current carrying the current which is flowing on that conductor it should not be greater than a current carrying capacity. त्याच्या करंट कॅरिंग कॅपॅसिटीपेक्षा तो मॅक्स नको आहे. तेवढ्याच लिमिटमध्ये तो असेल तर तुमचा कंडक्टर काय होणार आहे, त्याची जी काही लाईफ आहे ती इम्प्रूव्ह होणार आहे. इलेक्ट्रिकल एनर्जी इज सप्लाय from the generation to the consumer by means of overhead or underground. So the conductor of cable is of two types. First one is a solid conductor, second one is a stranded conductor. So what is a solid conductor? In a solid conductor cable there is only one core, but in a stranded conductor cable it may be made up of a number of strands. Okay. सॉलिड मध्ये एकच असणार आहे आणि स्टँडर्ड मध्ये नंबर ऑफ वायर्स असणार आहेत ऑफ अ सर्क्युलर क्रॉस सेक्शन, सो दॅट इट कॅन बिकम अ मोर फ्लेक्सिबल. त्यामुळे ते काय होतंय, मॅक्सिमम फ्लेक्सिबल होणार आहे. The number of strands used in a cable are 3, 7, 19, 37, 61, 91, 127 or 169. These numbers are specified chosen because they given a circular shape to the conductor of a cable. In a 3-strand cable, 2 strands are twisted. Okay, if there is a 3-stranded cable, then two conductors are twisted around a third one. एक 3 कंडक्टर्स 3 स्टँडर्ड केबल असेल तर त्याच्यामध्ये 2 जे काही स्ट्रेन्स आहेत ते एका सेंट्रल कोअरवरती काय केलं जाणार आहे, ट्विस्टेड केलेले जाणार आहेत, आणि अशा रीतीने आपली एक कंडक्टर आपण फॉर्म केलेला असणार आहे. सिमिलर इन केस ऑफ 7, सिमिलर इन केस ऑफ 19, सिमिलर इन केस ऑफ 37. ठीक आहे. या पद्धतीमध्ये एक कंडक्टर मध्ये असेल त्याच्यावरती 2 वाउंड केलेत. सेम त्याच्यामध्ये 6 कंडक्टर्स ट्विस्टेड केलेले असणार आहेत अराउंड अ सेंट्रल स्ट्रेंड. 19 मध्ये असेल, 19 स्टँडर्ड असतील तर 7 स्टँडर्ड्स आर ट्विस्टेड ॲज अबाव अँड द रेस्ट ऑफ द 12 स्टँडर्ड्स इन अ डायरेक्शन. एका डायरेक्शनमध्ये 12 असणार आणि त्याच्यावरती 7 काय केलेले असणार आहे, ट्विस्टेड केलेले असणार आहे. तर अशा पद्धतीने नंबर ऑफ स्ट्रेंड्स काय केले असतात, एकमेकांवरती ट्विस्ट केलेले असतात आणि नंबर अशा स्टँडर्ड कंडक्टर तयार केलेले असतात. मग व्हॉट इज अ नेसेसिटी ऑफ स्टँडर्ड कंडक्टर? तुमचा जो काही स्टँडर्ड कंडक्टर आहे त्याची नेसेसिटी काय आहे, कशासाठी आपण हा स्ट्रेंड करतोय? तर फर्स्ट वन, to increases the current carrying capacity of a cable. Cable are stranded to increases the current carrying capacity. जेवढे तुम्ही जास्ती स्ट्रेंड यूज कराल तेवढी त्याची करंट कॅरिंग कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होणार आहे. सेकंड वन, लार्ज हीट रेडिएशन. अ स्टँडर्ड केबल हॅज अ लार्ज करंट कॅरिंग कॅपॅसिटी ॲज कम्पेअर टू द सॉलिड कंडक्टर बिकॉज इट हॅज अ लार्ज हीट रेडिएशन. मॅक्सिमम हीट काय करणार आहे ते नंबर ऑफ कोअर्समधून, नंबर ऑफ स्ट्रेंडमधून काय केलं जाणार आहे, तर रेडिएट केलं जाणार आहे, हीट रिमूव्ह केलं जाणार आहे. सो बिकॉज ऑफ दॅट लार्ज हीट रेडिएशन पर्पज आपण स्टँडर्ड कंडक्टर यूज करू शकतो. थर्ड वन, अलाव हायर करंट फॉर द सेम टेम्परेचर. ओके, त्या सेम टेम्परेचरला तो हायर अँड हायर करंट अलाव करू शकतोय. ही एक नेसेसिटी आहे किंवा हे एक ॲडव्हान्टेज आहे आपल्या स्टँडर्ड कंडक्टरचा. नेक्स्ट वन, ॲडव्हान्टेजेस ऑफ स्ट्रेंडिंग
केबल्स. आता काय ॲडव्हान्टेजेस आहेत? ॲज देअर आर मेनी कंडक्टर्स इन अ स्टँडर्ड केबल्स, थिन वायर्स कॅन बी यूज्ड विच इन्क्रीजेस द फ्लेक्झिबिलिटी. नंबर ऑफ कंडक्टर्स असणार, त्यामुळे थिन वायर आपण यूज करणार आणि त्यामुळे त्याची फ्लेक्झिबिलिटी काय होणार आहे? इम्प्रूव्ह होणार आहे किंवा मॅक्स फ्लेक्झिबल होणार आहे. टू इम्प्रूव्ह द फ्लेक्झिबिलिटी वी यूज द स्टँडर्ड कंडक्टर. नेक्स्ट वन, इट प्रोव्हाइड इझी इन हँडलिंग ड्युरिंग इन्स्टॉलेशन अँड इरेक्शन वर्क. तुम्ही इन्स्टॉलेशन वर्कमध्ये, इरेक्शन वर्कमध्ये स्टँडर्ड असल्यामुळे इझिली हँडल करू शकता. हे जर एक सॉलिड कंडक्टर असेल आणि समजा तो प्रॉपरली हँडल नाही झाला तर इझिली ब्रेकडाऊन होऊ शकतो. तसं स्टँडर्ड कंडक्टर इझिली ब्रेकडाऊन होत नाही. सो इट कॅन बी इझिली हँडल. नेक्स्ट वन, थर्ड वन, फॅसिलिटेड मेकिंग ऑफ जॉईंट. कुठलाही जॉईंट करायचं असेल तर इझिली जॉईंट प्रोव्हाइड केला जातो बाय युझिंग द स्टँडर्ड ॲज कम्पेअर टू सॉलिड कंडक्टर. ओके. सेकंड वन, इफ अ कंडक्टर ब्रेक देअर आर अदर कंडक्टर्स विच द करंट कॅन पास, so no complete breakdown. Okay, if there is a 7 strand, if there is a 19 strand, so if in that stranded one conductor is breakdown, then there is a current is completed with another conductor, so current is completed with another strands, so there is no any complete breakdown. So it is a one advantages of a stranding cable. Next one, fifth one, it provide easy in soldering joint. हा काय होतोय? सोल्डरिंग जॉईंट मध्ये इझिली आपण प्रोव्हाइड करू शकतो, इझिली आपण सोल्डर्ड करू शकतो. तर असे डिफरंट ॲडव्हान्टेजेस असल्यामुळे आपण काय करणार आहे? मॅक्सिममली स्टँडर्ड कंडक्टर किंवा स्टँडर्ड केबल्स काय करणार आहे? यूज करणार आहे. आता कोअर ऑफ अ केबल ही काय आहे? द कोअर ऑफ केबल इज अ सिंगल कंडक्टर, अ केबल with its insulation but not including any mechanical protective covering. Okay, core of a cable. A core of a cable is a single conductor. एक single conductor असेल, single conductor cable असेल with its insulation but not including any mechanical protective covering. त्याच्यामध्ये कुठलाही मेकॅनिकल कव्हरिंग नसेल. कोअर कलर. ओके, सो डिफरंट कोअर कलर कॅन बी प्रोव्हाइडेड. आपल्याला माहिती आहे आपण डिफरंट कलर्स यूज करतो, RYB किंवा रेड, येलो, ब्ल्यू, ब्लॅक, ग्रीन असे डिफरंट कलर्स यूज करतो. कशासाठी? फॉर द आयडेंटिफिकेशन पर्पज, फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ अ मल्टी कोअर हॅव्हिंग वायर ऑफ डिफरंट पोलॅरिटीज. ओके, द केबल अलॉटेड डिफरंट कोअर कलर. For example, red, yellow, blue, black for 3-phase 4-wire system. Okay, in that red is indicate red, Y and blue. All these things are indicate phase. Okay, and black is indicate a neutral conductor. Okay, if in that conductor there is a earth is present, सर जर अशा सिस्टीममध्ये अर्थ प्रेझेंट असेल तर तिथे काय केलं जातं? तर ग्रीन कलर किंवा ग्रीन एक कंडक्टर एक्स्ट्रा यूज केला जातो. इट इज फॉर द अर्थिंग. म्हणजे फेज कोण इंडिकेट करणार आहे? रेड, येलो आणि ब्ल्यू. न्यूट्रल कोण इंडिकेट करणार आहे? तर ब्लॅक. आणि अर्थिंग कोण इंडिकेट करणार आहे? तर ग्रीन. तर असं हे आयडेंटिफिकेशन पर्पजसाठी आपण काय करतोय? तर डिफरंट कोअर केबल्स काय करू शकतो? इझिली यूज करू शकतो. ओके, थँक्यू.